नमस्ते श्रोते हो. आजची भूमिका लेक लाडकी. एक स्त्री ती कुणाची तरी ताई आहे, मावशी आहे, मामी आहे, काकू आहे, आत्या आहे, आजी आहे, सून आहे, नणंद आहे. अनेक भूमिकांमध्ये ती गुंतलेली असते. प्रत्येक नात्या परत तिची भूमिका बदलत असते. ताई आणि मावशी हे नातं जोपासताना तिची आईपेक्षा वेगळी भूमिका असते. पण आईच्या भूमिकेतून आईच विचार करू शकते, ताई आणि मावशी नाही. आणि म्हणून आईच्या भूमिकेचा विचार करताना खूप सारा विचार करावा लागतो. दुर्गेची नवरूपं आपण पाहतो तशी आईची अनेक रूपं आहेत. ती ताई म्हणून तुमचे रक्षण करेल, मावशी म्हणून तुमची सावली होईल, ती कुणाची आत्या आहे, मामी आहे, काकी आहे, आजी आहे, सून आहे. अनेक भूमिकांमध्ये ती गुंतलेली आहे. या प्रत्येक भूमिकेमध्ये मात्र तिचा हेतू वेगवेगळा असतो. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, मायेची सावली द्यायला मावशी पाहिजे, पुरणपोळी खाऊ घालायला मामी पाहिजे, जीवनातल्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्यभर साथ द्यायला बायको पाहिजे. फक्त हे सर्व करायला आधी एक कन्या असावी लागते. एकदा एका उर्दू कवीने म्हटले आहे की शर्त लगी थी दुनिया में एक शब्द लिखने की, सब किताबें ढूंढते रहे, मैंने बेटी शब्द लिख दिया. पहा, त्याचा विश्व त्याच्या मुलीमध्ये समावलेलं आहे. कन्या आपल्या अंगणात उमललेलं एक सुगंधी फूल, भरभरणाऱ्या वाऱ्यासारखं, झरझरणाऱ्या झऱ्यासारखं निर्मळ रूप. तिचं माहेरच्या अंगणात बेधडक गात असते. नंतर इथला हा आपला सहवास थोड्या दिवसाचा आहे, नंतर आपलं स्थान बदलणार आहे हे ती जाणत असते. आणि मग ती असं आईबाबांना लढवणारी, भावाशी लुटूपुटूची लढाई करणारी तिची मुरडी आपल्यातच मस्त होऊन जाते. कन्या म्हटलं की मला आठवतात त्या दमयंती, नंतर शकुंतला, देवयानी आणि आपली जानकी माता. आपल्याला जर कन्या असेल तर तिच्या केवळ आपल्या आसपास असण्यामुळे जीवन सुसह्य होत असेल तर तुम्हाला तुमच्या कन्येचा अभिमान आहे असं समजावं. अंगणात सुबक रांगोळी काढणारी मुलगी सर्व घर कसं आनंदाने भरून ठेवते. त्याग, प्रेम, माया हे शब्द तिच्यासाठी योजलेले आहेत वाटतं. तिच्या मैत्रिणींच्या चिवचिवाटात आई बाबाही हरवून जातात. नवीन फ्रॉक घालून घरभर नाचणारी, बाबांजवळ झोपण्याचा हट्ट करणारी ही चिव आनंदी परी असते. ती जेव्हा बोलते, अखंड बडबड करते, तेव्हा अगं किती बोलशील तू असं म्हणून आपण तिला विचारू. आणि जेव्हा ती गप्प बसतो तेव्हा माझ्या बछडीला काय झालं असं म्हणून आपणच चिंता करतो. आणि सासरी गेल्यावर तर सगळं घर गपगपच असतं. छोटी परी म्हणजे आपल्या घरात वाजणारं एक संगीत असतं. ही छोटीशी परी उपवर होते तेव्हा तिच्यातील नैसर्गिक बदलांनी बाबाच्या मनावर मनाचं ओझं येतं. तो भांबावून जातो. बाबाची काळजी घेणारी ती लेक, त्याचे कपडे, त्याचे बूट, त्याच्या चपला सगळे तीच ठरवत असते. वेळप्रसंगी ती बाबाची आई पण होत असते. वाहत्या प्रवाहाला कोणी मुठीत धरू शकत नाही तसं तिचं असतं. आपल्या अंगणातील ही धारा वाहत वाहत जाऊन गंगा होते आणि नंतर समुद्राला मिळते. माहेरच्या अंगणात चिवचिव करणाऱ्या या चिमण्या प्रत्येकाच्या हृदयात शिरतात आणि एका दिवशी भुरकन उडून जातात. बाहुलीची भातुकलीचा खेळ खेळणारी, चिवकाऊचा घास देणारी, नंतर रांगत रांगत पायाला विलगणारी ही छोटीशी परी केव्हा मोठी होते हे समजतच नाही. लेकीला नाजूक कळी सारखे सांभाळणारी, तिच्या सुखासाठी झटणारी तिची आई आणि तिचा बाप मात्र भारावलेला असतो. आपली लेक कशी आहे पहाटेच दव आहे, वात्सल्याचे विरजण आहे, मायेत खोट नसणारी स्नेह नंदिनी आहे आणि पवित्र प्रीतीची सुहृदयी झुळूक आहे. मुलगी असल्याचा सार्थ अभिमान बाळगा. स्त्रीचा एक अतिशय खास गुण असतो, मिठासारखा. ती मिठासारखी असते म्हणतात. तिच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, पण ती नसली तर सर्व काही अळणी असतं. अशा या लाडक्या लेकींना अनेक शुभाशीर्वाद आणि हो, हा व्हिडिओही त्यांनाच समर्पित. धन्यवाद.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.